जळगावमधून जाणाऱ्या मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचं गेल्या 4 महिन्यांपूर्वीच या ठिकाणी जे आहे द्रौपदीकरणाचं या ठिकाणी काम करण्यात आलं आणि या रस्त्याला 4च महिन्यामध्ये जे आहेत तड्या फुटल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या महामार्गावर आहोत आणि आपण या दृश्यांमध्ये या ठिकाणी बघतो आहे की 4 महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेला हा महामार्ग आहे आणि या महामार्गाला जे आहे या ठिकाणी तडे पडलेले आहेत। आपण बघू शकतो की जवळपास या ठिकाणी 2 ते 2.5 इंचापर्यंतच या ठिकाणी अशा पद्धतीचे तडे पडलेले आहेत आणि त्यामध्ये जे आहे आता ठेकेदाराकडून हा निकृष्ट दर्जाचं काम लपवण्यासाठी या ठिकाणी डांबर टाकून ते बुजवण्याचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे। विशेष म्हणजे रस्त्याच्या मधोमध पडलेले हे तडे जे आहेत हे अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण हे बघतोय आता की हा केवढा मोठा या ठिकाणी खड्डा पडलेला आहे। अशाच पद्धतीने हे रस्त्यावर जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत तडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण रस्त्याच्या दोघही बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी जे आहेत हे तडे पडलेले आहेत आणि या तड्यांमुळे जे आहे आता या तड्यांवरून जाताना जे आहे या ठिकाणी दुचाकीची चाकं जी आहेत या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये जे आहेत घसरण्याची चिन्ह आहेत। आता मी तुम्हाला या माध्यमातून माझ्या हातामध्ये पेन आहे, आपण पेन बघू शकतोय की एवढे इथपर्यंतचे तडे जे आहेत या ठिकाणी या रस्त्याला या ठिकाणी पडलेले आहेत आणि या सिमेंटच्या रस्त्याला ज्या पडलेल्या भेगा आहेत या दोघही बाजूने आहेत। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की त्याने ते दाखवायचे आहे। आपण बघतोय की या ठिकाणी लांबपर्यंत जे आहे या रस्त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत तडे पडलेले आहेत। या महामार्गावर जे आहे काही ठिकाणी जे आहेत खड्डे देखील पडलेले आहेत। 4 महिन्यांपूर्वीच या जळगावातून जाणाऱ्या महामार्गाचं जे आहे काम करण्यात आलं आणि या ठिकाणी हा सिमेंटचा रस्ता जो आहे या ठिकाणी द्रौपदी रस्ता जो आहे या ठिकाणी हा बांधण्यात आलेला आहे। जळगाव शहरापासून ते या ठिकाणी पालदीपर्यंत या रस्त्याचं जे आहे या ठिकाणी काम जे होतं अनेक दिवसांपासून अपूर्ण होतं आणि त्यानंतर ते आपण काम जे आहे या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं। मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं अशा पद्धतीचे हे काम या ठिकाणी करण्यात आल्याची बाब जी आहे या ठिकाणी समोर आलेली आहे आणि त्यामुळे अवघ्या 4 महिन्यातच या रस्त्याची जी आहे दयनीय अवस्था झालेली आहे। या महामार्गाची आपण बघतोय की किती मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। जवळपास 1 बिल्लास एवढे खड्डे आणि जवळपास 1 ते 2 इंचापर्यंतचे असे खोल खड्डे वेगवेगळ्या ठिकाणी या महामार्गावर पडलेले आहेत। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जे आहे अशा पद्धतीने या ठेकेदाराकडून जे काम या ठिकाणी करण्यात आलं त्या कामाचे जे आहे गुणवत्तेवर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। दिवसभर या महामार्गावरून जे आहे वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र अशा ठिकाणी या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे आणि या ठिकाणी दुचाकीचे चाकं घसरून मोठ्या भीषण अपघाताची देखील या ठिकाणी शक्यता आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे या महामार्गावर दोघेही बाजूला कुठेही पथदिवे नाहीयेत, त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे 4 चाकीचा देखील मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो। आणि आता हे रस्त्यावर जे आहे जवळपास जळगाव ते पालघर दरम्यान 5 ते 6 किलोमीटरच्या महामार्गावर ठिकठिकाणी असे मोठे तडे या रस्त्याला पडलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आता या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर जे आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 4च महिन्यामध्ये जर अशा पद्धतीने रस्ता बांधल्यानंतर त्या रस्त्याला जर तडे आणि खड्डे पडत असतील तर निश्चितच हे काम कशा पद्धतीचं झालं आहे या कामावर जे आहे संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।